Okay, let us see the unit of the resistance. SI unit of the resistance is ohm and it is represented by the Greek letter omega. ओमेगा बघा हा असा आपला सिम्बॉल काढायचा आहे. ओमेगा नावाने तो आहे रिप्रेझेंट केला जातो. If the SI unit of the resistance is represented as omega, then according to Ohm's law, we have the R is equal to V upon. If the potential difference across the two ends of the conductor is 1 volt and the current carrying through it is the 1 ampere, then the resistance of the R of the conductor is 1 ohm and it is represented it is written as what 1 ohm. See here 1 ohm is equal to 1 volt upon 1 ampere. ओके बघा इथे आपल्याला R इज इक्वल टू V अपॉन आय हे आपण ओहम्स लॉ जेव्हा बघितलं तेव्हा आपल्याला हे इक्वेशन मिळालं होतं. त्याच्यामध्ये 1 व्होल्टचा जर काय आहे पोटेन्शियल डिफरन्स असेल आणि 1 एम्पियर करंट असेल तर आपण 1 ओमेगा किंवा 1 ओहम दिस इज द रेजिस्टन्स थ्रू द कंडक्टर. ओके therefore we can say 1 ohm is equal to 1 volt upon 1 ampere. और काय आपण म्हणू शकतो दिस इज द युनिट यूज इन द different numerical problems. Many times it is necessary to increase or decrease the current in an electric. बऱ्याच वेळेस काय आहे आपल्याला एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काही वेळेस एखादा करंट इन्क्रीज करायला लागतो तरच ती सर्किट किंवा ते अप्लायन्सेस म्हणून आपण रनआउट होत असतं. काही वेळेस तो डिक्रीज करावा लागतो. म्हणजे आता आपल्या होम अप्लायन्सेस असतात ते नॉर्मल इलेक्ट्रिक करंट असतो. ते एकदम हाय पण नसतो आणि एकदम लो पण नसतो. पण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये बघायला गेलं आपण मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये मोठमोठ्या मशिनरीज असतात. मग त्या रनआउट करताना काय मोठ्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक करंट तिथे पास होत असतो. त्याच्यामुळे तिथं काही वेळेस कुठे इन्क्रीज किंवा कुठे डिक्रीज असं करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काही कंपोनंट्स तिथे यूज करावे लागतात. कंपोनंट यूज टू रेग्युलेट द करंट विदाउट चेंजिंग द व्होल्टेज सोर्स इज कॉल्ड एज अ व्हॅरिएबल रेजिस्टन्स. आणि मग ते व्होल्टेज सोर्स चेंज न करता आपल्याला तिथे व्हॅरिएबल चेंजेबल रेजिस्टन्स इथे यूज करा. इन इन अन इलेक्ट्रिक सर्किट अ डिव्हाइस कॉल्ड द रेओस्टॅट. म्हणजे आपण वेगवेगळे डिव्हाइसेस बघितले इलेक्ट्रिक सर्किटचे त्याच्या कंपोनंट्समध्ये त्याच्या रेओस्टॅट तुम्हाला दाखव इज ऑफन यूज टू चेंज द रेजिस्टन्स इन द सर्किट. ओके then in this is the rheostat and the resistor of the reference resistances values are available in the market. Value of the resistance is indicated by the color code, that is the color rings on the resistors. बघा आपल्याला जर आपण मार्केट बघितलं तर रेजिस्टर्स हे अशा प्रकारे आपल्याला अगदी छोटेसे आपल्या अगदी अर्ध्या बोटा एवढे सुद्धा नसतात. ते अगदी लहान लहान छोटेसे असतात. आणि रेओस्टॅट हा काय व्हॅरिएबल रेजिस्टन्स व्हॅरिएबल आपल्याला वेगवेगळे रेजिस्टन्स चेंज करताना यूज करायचं हे ॲपॅरेटस आहे. ओके त्याच्यामध्ये आपल्याला अजून बघता येईल की एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ ओहम्स लॉ. आता एक्सपेरिमेंटली कसं प्रूव्ह केलं ओहम्स या सायंटिस्टने सगळ्यांसमोर ओहम्स लॉ जो आहे काय त्याने सांगितलं द पोटेन्शियल अक्रॉस द रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट कॅरिंग थ्रू द कंडक्टर. दोघं पण डायरेक्टली पोटेन्शियल डिफरन्स जसं असेल त्याचं करंट कॅरिंग होईल. मग तिथे त्यांनी हा जो ओहम्स लॉ एक्सपेरिमेंट त्याच्यासाठी एक केला. त्याने एक असा सर्किट तयार केला की ज्याच्यामध्ये एक बॅटरी सेल लावलेला एक रेजिस्टन्स लावलेला आहे. त्याच्याच पॅरलली आपण व्होल्टमीटर लावलेला त्याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी. त्याच्या सिरीजमध्ये आपण इथे लावलेला आहे ॲमीटर. तो काय करंट किती त्याच्यातून पास होतो ते मेजर करणारे आणि ही आहे की. ओके असं आपण इथे सर्किट एक त्याने चेंज केलं. इनिशियली ओनली वन सेल इज कनेक्टेड ॲज द सोर्स ऑफ इन द सर्किट. एकच सेल आधी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे कनेक्ट केला आणि किती करंट पास होतो हे मेजर केलं. ओके ते मेजर करण्यासाठी द की इज क्लोज अँड द रीडिंग ऑफ द करंट आय इज मिलीमीटर इन नोटेड. त्यावेळेस जेव्हा क्लोज होते की क्लोज झाल्यावर करंट स्टार्ट होणार आहे. बघा आपण वेगवेगळे कंपोनंट्स बघितले तेव्हा तुम्हाला सांगितलं क्लोज की म्हणजे काय करंट विल फ्लो. ओपन की म्हणजे काय करंट इज स्टॉप. ओके जेव्हा की क्लोज झालं द रीडिंग ऑफ द करंट आय इज मिलिमीटरमध्ये रीडिंग आलेली आहे ती नोट केली. ॲमीटरमध्ये असेल तर ती मिलिमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. अल्सो द पोटेन्शियल डिफरन्स व्ही अक्रॉस इन द नायक्रोम वायर. ही पूर्ण वायर कसली आहे नायक्रोम वायर यूज केलेली इथे
जे आहे ते, आणि युझिंग द व्होल्ट मीटर इज यूज, म्हणजे एक्स वाय या पॉईंटमध्ये किती झालेली आहे पोटेन्शियल डिफरन्स झालेला आहे तो इथे नोट केला. या दोघांचं नोटिफिकेशन टेब्युलर फॉर्ममध्ये नोट डाऊन करत गेले. जेव्हा एक सर्किट होता, नंबर ऑफ सेल इथे टाकल्या गेलेल्या आणि काय आहे त्याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स किती करंट आला आणि त्यांचं व्ही अपॉन आय लिहून घेतलं. देन द टू सेल्स, आता बघा आणखीन एक सेल तिथे वाढवला. टू सेल्स आर कनेक्टेड इन द सर्किट अँड रिस्पेक्टिव्ह रीडिंग्स ऑफ द एमिटर अँड व्होल्टीमीटर फॉर द व्हॅल्यूज ऑफ द करंट थ्रू द नायक्रोम वायर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द नायक्रोम वायर आर नोटेड. पुन्हा दोन्ही पण आहे त्यांच्यामध्ये आपल्याला फरक दिसला आणि तो काय झाला नोट डाऊन. बघा आधी इकडे काट होता, आता इथे आपल्याला चेंज झालेला दिसतोय. आता आणखीन एक त्याच्यामध्ये 3 cells, द अबाव स्टेप्स आर रिपीटेड युझिंग द 3 cells 4 cells इन द सर्किट सेपरेटली आणि मग त्याच्यामधलं सगळ्यांमधलं काय झालेलं आहे प्रत्येक वेळेस त्या व्हॅल्यूज नोट डाऊन करा. हा आपलं खरं तर एक एक्सपेरिमेंट आहे. आपल्याला जेव्हा आपण एक्सपेरिमेंट बघणार आहोत तेव्हा आपल्याला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. ओके, तेव्हा हा आपल्याला एक्सपेरिमेंटचा हे पण द रेशिओ ऑफ द व्ही टू आय for the each pair of the potential difference V and current I is observation is calculated. त्याचप्रमाणे त्याचा एक ग्राफ सुद्धा ग्राफ आपण जेव्हा ड्रॉ करू सगळ्या व्हॅल्यूज जेव्हा आपण टाकू त्याच्या व्हॅल्यूच्या पुढं आपल्याला मिळणार आहे त्याच्याप्रमाणे जर आपण इज फाउंड द रेशिओ इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट इन द एच केस. सगळ्यांचा रेशिओ आपण बघायला गेला व्हॅल्यूज डिफरंट असतील पण त्याचा रेशिओ घ्यायला गेला तर तुम्हाला कॉन्स्टंट दिसेल. जर तुम्ही त्याचा ग्राफसुद्धा प्लॉट केला तर तुम्ही जेव्हा त्याच्या व्हॅल्यूज इथे पोटेन्शियल डिफरन्सच्या व्हॅल्यूज इकडे प्लॉट कराल करंटच्या आणि त्यांच्या दोघांचाही एकत्रित पॉईंट जो तुम्हाला मिळेल तर तेव्हा तुम्हाला तो ग्राफसुद्धा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळेल. कसा मिळेल? स्ट्रेट लाईन तुम्हाला ग्राफ मिळणार आहे. व्ही अपॉन आय इज कॉन्स्टंट या ग्राफवरून आपण म्हणू शकतो. देअरफॉर ओहम्स लॉ इज व्हेरीफाईड. मग ओहम्स लॉ काय म्हणतोय? व्ही आणि आय हे काय डायरेक्टली व्हॅरीज आहे हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. ओके, दिस वे आपण ओहम्स लॉ व्हेरीफाईड केलेला आहे. आता आपण बघूया नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, लेट्स सी द नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ लेसन करंट इलेक्ट्रिसिटी, दॅट इज द रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टन्स बघितलं आपण गेल्या वेळेस. आता रेझिस्टिव्हिटी इज द रेझिस्टिव्हिटी. बघा रेझिस्टन्सवरनंच हा रेझिस्टिव्हिटी शब्द. तर रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर, कशावर रेझिस्टन्स हा डिपेंड्स असतो? पहिले आहे लेंथ, ऑन इट्स लेंथ. ओके, त्याच्यानंतर आपल्याला अजून कशा लेंथ, इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल अँड द नेचर ऑफ इट्स मटेरियल. कोणत्या टाईपचं मटेरियल, नायक्रोम वायर, कॉपर वायर, कोणती वायर वापरतात. आपल्याला इथे लक्षात येईल की precise the measurement have shown that resistance of the uniform metallic conductor is directly proportional to the length and inversely proportional to the area of the cross. जर आपण रेझिस्टन्सचं मेजरमेंट करायला गेलो तर रेझिस्टन्स हा काय आहे लेंथ आणि एरियाशी सुद्धा काय आहे प्रपोर्शनॅलिटी करतो. तो काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथवर डायरेक्टली प्रपोर्शनल होतो आहे आणि काय आहे अजून क्रॉस सेक्शनल एरियाशी काय आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल होत असतं. जर मेजरमेंट आपण रेझिस्टन्सचे युनिफॉर्म मेटॅलिक कंडक्टरमध्ये केले तर आपल्याला ह्या दोन गोष्टी दिसतात. मग त्याचमध्ये आपल्याला दिसेल आर व्हॅरीज एल अँड द आर व्हॅरीज 1/a. हेच आपण इथे इक्वेशन तयार केलं तर आर व्हॅरीज एल अँड आर व्हॅरीज 1/a दोन्ही पण एकत्र कंबाईन केले तर आपल्याला मिळणार आहे आर व्हॅरीज L/a. म्हणजे इथे आपल्याला काय मिळतं आहे इथे पुन्हा व्हॅरीज आपल्याला हे आहे सिम्बॉल आहे म्हणजे व्हॅरीज जाऊन आपल्याला इक्वल टू आणायचं असेल तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आणायला लागेल आणि तो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आता इथे आपण काय घेतोय रो. ह्याला काय म्हणायचं हा सिम्बॉल पी सारखा जो दिसतो तो पी म्हणायचा आहे का नाही रो आहे तो रो. इट इज अ ग्रीक लेटर इज कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल ऑफ द कार. जी आपण आता कन्सेप्ट बघत आहोत रेझिस्टिव्हिटी त्यालाच काय आहे रो हे आपल्याला सिम्बॉल इथे यूज करायचं आहे. बघा R is capital R is equal to rho into L/a. L means the length of length and the A is the area of cross section. Okay, in this way आपल्याला resistivity concept लक्षात आलेली आहे. The SI unit of the resistivity is ohm meter. का बरं ohm meter? Length is measured in the meter. Okay, length is measured in meter. Area is measured in meter square.
आता आपल्याला रेझिस्टिव्हिटीचं युनिट काढायचं. आता जेव्हा रेझिस्टिव्हिटीचं आपल्याला खरं तर युनिट काढायचं आहे तेव्हा आपल्याला खरं तर बघा कसं येणार आहे. सी हिअर, मग रो इज इक्वल टू काय येईल? रो म्हणजे आपण इथं पी लिहितो ॲक्च्युली, इथं रोचं सिम्बॉल नाही आहे आपल्या लॅपटॉपवर, त्याच्यामुळे इथं पी लिहिलं आहे सध्या, पण तो तुम्ही रो समजायचा आहे. आता रोचा फॉर्म्युला आपण आधी तयार करणार आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं युनिट ठरवायचं आहे. मग रो इज इक्वल टू, रो सोबत जे मल्टिप्लिकेशनला आहे ते आर सोबत काय होतील? डिव्हिजनला जातील, आणि जो डिव्हिजनला आहे तो मल्टिप्लिकेशन. मग कोण मल्टिप्लिकेशनला जाणार आहे? ए, कॅपिटल ए इंटू आर, बरोबर आहे. ए इंटू आर डिवायडेड बाय काय असणार आहे? स्मॉल एल. स्मॉल एल हा आपल्याला इथे काय डिव्हिजनला आहे, म्हणजे ए इंटू आर डिवायडेड बाय एल असा आपला हा रोचा म्हणजे रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला होईल. म्हणजेच आपण काय म्हणणार आहोत, ह्याचंच आपल्याला काय मिळेल? अजून इक्वेशन. ए म्हणजे काय आहे? एरिया, बरोबर. एरिया हा कशामध्ये मेजर केला जातो? मीटर स्क्वेअर, मीटर इंटू मीटर, ओके. आणि आर म्हणजे काय आहे? रेझिस्टन्स, म्हणजे ते कशामध्ये? ओहममध्ये. आपण लिहूया ओहम, आता इथे सिम्बॉल नाही आहे म्हणून मी ओहम असं, मीटर इंटू ओहम. मग आणि काय आहे? डिवायडेड बायमध्ये काय होईल? लेंथ इज मेजर्ड इन मीटर अगेन, ओके. लेंथ इज मेजर्ड इन मीटर. मग हे इकडचं खालचं हा डिव्हिजनमध्ये, मीटर इथलं मीटर. बघा आता इथे काय होईल? मीटर पण डिव्हिजनमध्ये आले, वरती 2 न्युमरेटरमध्ये 2 मीटर आहेत. मग हा मीटर आणि हा 1 मीटर आपला काय होईल? कॅन्सल आउट होईल. आणि मग आपल्याला काय इक्वेशन मिळेल? बघा इथे तेच आपल्याला आणखीन काय इक्वेशन मिळेल? देअरफॉर वी कॅन से इज इक्वल टू, मीटर एक राहिलेले आहे फक्त आणि ओहम राहिलेलं आहे, बरोबर आहे. ओहम म्हणजे आपलं हे काय झालेलं आहे? रेझिस्टिव्हिटीचं काय युनिट झालं आपलं? पी म्हणजे काय? रो. रोचं युनिट काय झालं? ओहम मीटर. हा आपलं त्याच्या प्रकारे काय आहे त्याचं युनिट शोधण्याचा प्रयत्न केला. तर एस आय युनिट ऑफ द रेझिस्टिव्हिटी इज द ओहम मीटर. समजलं? इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. ओहम मीटर ही काय? एखाद्या मटेरियलची वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे तो कुठल्याही मटेरियलमधला. लक्षात आला? लेट अस सी व्हॉट इज दॅट. The metals and the alloys have the very low resistivity in the range of the 10 raised to -8 ohm meter and the काय म्हणता येईल 10 raised to -6 ohm meter. They are the good conductors of electricity. जर मेटल्स आणि अलॉईज जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये खूप लो रेझिस्टिव्हिटी असते, आणि त्यामुळे जेवढं लो रेझिस्टिव्हिटी असेल तर तिथं काय करंट हा जास्त फ्लो होत असतो. लो रेझिस्टिव्हिटी असले की करंट जास्त फ्लो होतो, हाय रेझिस्टिव्हिटी असेल तर काय आहे करंट कमी फ्लो होणार. मग ते त्यांची रेंज काय असते मेटल्स किंवा अलॉईजमध्ये 10 raised to -8 ओहम मीटर टू 10 raised to -6 ओहम. आता -8 म्हणजे 0.0000008 असं 8 टाइम्स 7 टाइम्स 0 अँड 1 तेवढं 0.1 एवढे आपल्याला काय कमी रेंजचा तो असतो 10 raised to -6 पर्यंत. दे आर व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामुळे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी मात्र करंट ते चांगल्या प्रकारे कंडक्ट करतात. इन्सुलेटर्स लाईक द रबर अँड ग्लास हॅव द व्हेरी हाय रेझिस्टिव्हिटी. ते इन्सुलेटर्स आहेत त्यांच्यामध्ये हाय रेझिस्टिव्हिटी आहे म्हणून ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात किंवा लो कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्यांच्यामध्ये रेझिस्टिव्हिटी किती असते? 10 raised to 12 टू 10 raised to 17 मीटर ओहम मीटर. बोथ द रेझिस्टन्स अँड द रेझिस्टिव्हिटी ऑफ अ मटेरियल व्हॅरी विथ द टेम्परेचर. दोन्ही पण रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी हे काय आहे कुठल्याही मटेरियलचे टेम्परेचरवरनं व्हॅरी होत असतात, चेंज होत असतात. आजूबाजूचं टेम्परेचर कसं आहे त्याच्यावरनं ते काय आहे चेंज होत असतात काही वेळेस, ओके. हीच कन्सेप्ट आपण अजून बघूयात. रेझिस्टिव्हिटी ही आहे. आता आपल्याला रेझिस्टन्सेस बघायचे दोन. आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं तुम्हाला की रेझिस्टन्स हे आपल्याला काय आहे दोन कॉम्बिनेशनमध्ये अप्लाय करू तेव्हा आपल्याला काय आहे त्यांच्यावरचा वेगवेगळा इफेक्ट आपल्याला दिसून येणार. मग ते कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स कोणते आहेत? 2 टाईप्सचे आहेत. जॉईन करू शकतो रेझिस्टन्स कुठल्याही सर्किटमध्ये. एखाद्या सर्किटमध्ये तुम्ही रेझिस्टन्स कसे लावणार आहात त्याच्यावर काय आहे तिथे होणारा त्या करंटचा होणारा इफेक्ट तिथे आपल्याला दिसून येणार.
ओके, मग दोन टाइप्स कसे आहेत, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स अँड द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. मग काय आहे, पहिलं आपण बघूयात देर आर टू मेथड्स जॉईनिंग द रेजिस्टर्स, दॅट इज अ सिरीज अँड पॅरलल. आता इथे आपण एक सर्किट बघतोय, इथे R1 R2 R3 हे काय बघा सलग एका पाठोपाठ लावलेले आहेत, एका पाठोपाठ लावलेत म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये लावलेले. ओके, हे रेजिस्टर्स आहेत, तीन रेजिस्टर्स म्हणून तिघांना नॉमिनेट केलं आहे, R1 R2 R3. त्या रेजिस्टन्सच्या वरती व्होल्टमीटर आपण लावणार आहोत. नेहमी लक्षात ठेवायचं, रेजिस्टर्स जिथे असतात तिथेच आपल्याला तिथे वरती व्होल्टमीटर, कारण ते तिथल्याच पोटेन्शियल डिफरन्स काय करत असतात, मेजर करत असतात. आणि त्याच वायरला पुढे आपण इथे एक बॅटरी सेल लावलेली आहे, एक की लावलेली आहे, आणि इकडं त्या बॅटरीमधून जाणारा जो काही करंट असणार तो ॲमीटरमधून मेजर करणार आहोत. ओके, अशा प्रकारे आपण हे सर्किट ड्रॉ केलेलं आहे इथे. आता ह्यामध्ये लेट द थ्री रेजिस्टर्स R1 R2 R3 आर जॉईन इन टू एंड, हिअर द रेजिस्टर्स आर सेट टू बी कनेक्टेड इन द सिरीज. अशा प्रकारे एंड टू एंड जेव्हा लावलेलं असतात त्यांना आपण काय म्हणणार, कनेक्टेड इन द सिरीज. when the potential difference applied, बघा आता potential difference जेव्हा त्याच्यावर अप्लाइड होतोय अक्रॉस दिस कॉम्बिनेशन द सेम करंट फ्लोज, काय आपल्याला येणार आहे, सेम करंट फ्लोज थ्रू ईच ऑफ द थ्री रेजिस्टर्स. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यावर अप्लाइड होईल अक्रॉस द ईच कॉम्बिनेशन, तर तिथे आपल्याला सेम करंट विल बी फ्लोज थ्रू द ईच resistors. Let the V1, V2, V3 be the potential differences across the three resistors R1, R2, R3. समजा इथला जो काही आपण मेजर करू पोटेन्शियल डिफरन्स तो V1 ने आपण डिनोट करूयात, R2चा जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो V2 ने, आणि R3चा पोटेन्शियल डिफरन्स V3 ने. ओके, आपण त्याला डिनोट केलेले आहे. त्याचप्रमाणे करंट हा काय आहे, करंट फ्लोज मात्र त्यांच्या सगळ्यांमधून होणारा करंट एकच आहे मीटर आपण इथे लावलेलं आहे, एकच करंट त्याच्या तिथे फ्लो होताना आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजेच काय, द पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू द सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स V1 V2 V3. पोटेन्शियल डिफरन्स मात्र काय आहे, आपण सगळ्यांची सम जेव्हा करू तेव्हा आपल्याला टोटल पोटेन्शियल डिफरन्स या सर्किटमधला दिसून येईल. दॅट इज द V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. देन वी गेट द करंट आपल्याला काढण्यासाठी आपल्याला ओहम्स लॉची इथे मदत घ्यावी लागेल. ओहम्स लॉचं इक्वेशन आपल्याला काय आहे, ओहम्स लॉचं V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I. Let the I be the current flowing through the circuit. The current flowing through each resistor is also I. If we replace the three resistors in series by the single resistor of the resistance RS, सगळ्यांचं आपण एकत्रित RS देन, then by applying the Ohm's law to the entire circuit, we have the V is equal to IRS. Okay, RS is the resistance in the series, single series. Okay, on applying the Ohm's law, आता इथे Ohm's law apply केला law to the three resistors separately, V1 is equal to IR1, V2 is equal to IR2 and V3 is equal to IR3. ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला हे तिन्ही पण मिळाले, तिघांसाठी वेगवेगळे. पण मग आता R1 प्लस R2 प्लस R3 हे काय आहे, आपण RS घेणार आहोत, आणि V1 प्लस V2 प्लस V3 हे काय आहे, V आहे. मग V इज इक्वल टू काय म्हणणार आपण, IRS. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण जर तर आपल्याला कसं मिळणार आहे, V1 is equal to IR1, V2 is equal to IR2 plus V3 is equal to IR3. Let us put the values in this equation. We get the I is IRS. Okay, V ची व्हॅल्यू काय आहे, IRS. IRS is equal to IR1 plus IR2 plus IR3. आता सगळीकडे कॉमन काय दिसते, I. सगळीकडचा I इकडचा कॉमन काढला तर आपला I कॅन्सल आउट होईल. RS is equal to R1 plus R2 plus R3. ओके, मग त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळते, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. इथला कॉमन बघा, इथला हा I एकटाच आहे पण इकडे तिघांमध्ये आहे, तो आधी आपण कसा घेणार आहोत बघा, इकडे लक्षात येईल तुमच्या इथे केल्यावर I आपण आधी कॉमन काढणार आहोत, दॅट इज द कॅपिटल I. मग ब्रॅकेटमध्ये आपलं काय जाणार आहे, R1 प्लस R2 आणि मग काय होणार आहे, प्लस R3. ओके, R3. अशा प्रकारे आधी तो कॉमन काढून घ्यायचा. इथे एक स्टेप बघा दिलेली नाही आहे त्यांनी. मग आपण हा I आणि हा I मग दोघं काय होतात, एकमेकांना डिवाइड करून टाकतात. देअरफॉर वी गेट द इक्वेशन ॲज RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. दिस रेजिस्टन्स इज नथिंग बट द रेजिस्टन्स इन द सिरीज कॉम्बिनेशन, आपल्याला असं म्हणतात. आता जसं जसं तुम्ही इथे रेजिस्टन्सेस वाढवणार, R1 R2 R3 आपण इथे तीनच घेतले,
समजा तुम्ही 4 घेतले तर मग इथं काय येणार आहे RS R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. ओके, 5 घेतले R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5. जेवढे तुम्ही नंबर ऑफ रेजिस्टन्सेस वाढवणार तेवढं आपल्याला काय होणार आहे, इथे नंबर ऑफ R इथे वाढलेले दिसून येतील. देअरफॉर वी गेट द फॉर्म्युलाइज जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला कसं मिळणार आहे, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 असं समजेल. सगळ्यांचं सम ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स इन द कॉम्बिनेशन असं आपण त्यांना म्हणू शकतो. RS is called as the equivalent resistance of the series combination and is equal to the sum of the individual resistances in the combination. The equivalent resistance of the series combination is always greater. कसे आहे ते, always greater than the individual resistance in the combination. हेच greater आहे का, त्या सगळ्यांचं ॲडिशन म्हणजे तो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशनचं एकत्रित आहे, म्हणजे तो नक्कीच त्यांच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. बरोबर. देअरफॉर सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. त्याच्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनचं जे रेजिस्टर आहे ते कशासाठी आपल्याला वापरता येत आहे, इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द सर्किट. जिथे रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे तिथे करंट कसा होणार आहे सांगा बरं. जेव्हा रेजिस्टन्स म्हणजे अडथळा हा वाढला तर करंट काय होणार आहे, लो होणार आहे. म्हणजे जिथे आपल्याला ज्या सर्किटमध्ये करंट हा डिक्रीज करायचा असतो, करंट हा लो करायचा असतो, किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये एखाद्या मशिनरीला खूप मोठा करंट दिलेला आहे पण काही तिथे समोरच्या आलेल्या कंडिशनला तिथे आपल्याला पटकन क्विकली काहीतरी करंट डिक्रीज करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय आहे, इथे सिरीज कॉम्बिनेशन. The series combination of the resistor is used to increase the resistance of the circuit. Series combination कधी यूज केले जाते, used to increase the resistance of the circuit, or we can say used to decrease the current in the circuit. असंही आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे ह्याचे आपल्याला काही काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बुकमध्ये पण आपल्याला काय आहे ते दिलेले आहे, सगळ्यांनी ते पुस्तकातून आपल्याला लिहून घ्यायचे. तर मी सगळे इथे सांगितलेलेच आहेत. सिरीजमधले 5 पॉईंट आपल्याला पेज नंबर 40 वरचे लिहून घ्यायचे आहेत. आता लेट अस सी द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मधले रेजिस्टर्स असतील तर आपल्याला तिथे काय दिसणार आहे आपण ते पाहूयात. बघा, let's see the let the three resistors having the different resistance, that is the R1 R2 R3. बघा इथे R1 R2 R3 डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहेत. R1 R2 R3 हे 3 डिफरंट रेजिस्टर्स आहेत. ते बघा एका खाली एक असे बरोबर लावलेले आहेत. एका खाली एक लावलेत म्हणजे कसे लावले, पॅरलली लावलेले. कसे लावलेले आहेत, पॅरलली. जॉईन बिटवीन द टू कॉमन पॉईंट्स. दोन कॉमन पॉईंट्स कोण आहेत, C and D. Here the resistors are said to be connected in parallel combination. When potential difference is applied across the combination, the same potential difference get applied across each of these resistors. सगळ्यांमध्ये काय आहे, दोन पॉईंटच्या मध्येच ते लावलेले, त्याच्यामुळे सगळीकडचा पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, अक्रॉस द ईच रेजिस्टर विल बी द सेम. हाऊएव्हर द करंट फ्लोईंग थ्रू द ईच रेजिस्टर इज डिफरंट, बट द करंट हा काय आहे मात्र प्रत्येक रेजिस्टरला सेपरेट पास करायला लागणार आहे. म्हणजे सगळीकडचा करंट काय आहे इथे सेम असणार नाही आहे, तो डिफरंट असणार आहे. ओके, लेट अस सी. आपल्या सर्किटमध्ये काय दिसतंय, 3 ॲमीटर आपण इथे पास केलेले आहेत, लावलेले आहेत आणि एकच व्होल्टमीटर आहे. लेट द बाकी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ॲरो आणि आपल्याला तिथे त्याचा वे सुद्धा डिनोट करायचा आहे. बघा बाकी आहे तसेच आहे. फक्त इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की let when the potential difference is across the combination, the same potential difference get applied across each of the three resistors. However, the current flowing through the each resistor is different. Let I1 I2 I3 मध्ये करंट काय घेतलं आपण, I1 I2 I3 हा त्यांच्यामधून पास होणारा करंट आहे, फ्लोईंग थ्रू द थ्री रेजिस्टर्स R1 R2 अँड R3 रिस्पेक्टिवली. द टोटल करंट काय होईल मग ह्या तिघांचं मिळून, तर त्यांची बेरीज. द टोटल करंट I इज इक्वल टू द सम ऑफ द करंट्स I1 I2 I3, दॅट इज I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. आणि V हा काय आहे, हा त्याचा काय आहे एकत्रित आपला असलेला पोटेन्शियल डिफरन्स आहे. आता इथे पण मगाशी जसं आपण अप्लाय केला, V इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉम्बिनेशन, देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर इज ऑल्सो V, कॅपिटल V हा त्यांचा एकत्रित असणार. इफ वी रिप्लेस द थ्री रेजिस्टर जॉईन इन द कॉम्बिनेशन बाय द इक्विव्हॅलेंट सिंगल रेजिस्टर्स ऑफ द रेजिस्टन्स RP, then by applying the Ohm's law to entire circuit we have the V is equal to IRP, or we can say I is equal to V upon RP. बरोबर, आयच्या फॉर्ममध्ये कारण I1 I2 I3, मग V इज इक्वल टू IRP असं आपण म्हटलं तर I इज इक्वल टू काय होणार आहे, V अपॉन RP.
मग V अपॉन RP हे आपण घेतल्यानंतर आता प्रत्येकामध्ये ऑन अप्लाइंग द ओम्स लॉ द 3 रेजिस्टर सेपरेटली प्रत्येकाला आपण हा अप्लाय करू. I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2 अँड I3 इज इक्वल टू V अपॉन R3. लेट अस ॲड सबस्टिट्यूट करूया. सगळे आपल्याला व्हॅल्यूज आहेत त्या. मग सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे. V अपॉन RP इज इक्वल टू V अपॉन R1 प्लस V अपॉन R2 प्लस V अपॉन R3. देन सबस्टिट्यूट केल्यानंतर बघा इथं सगळीकडे आपल्याला V दिसतंय. मग इथला V असाच ठेवायचा आहे. ह्या सगळ्यांमधला आधी आपण काय करणार आहोत, कॉमन आउट करणार आहोत. मग कॉमन काढल्यानंतर तुम्हाला काय येईल बघा. इथे मिळतंय V अपॉन काय आहे ते इज इक्वल टू आपण म्हणणार इज इक्वल टू या इक्वेशनच्या आपल्याला इथे काय म्हणता येईल. हे इक्वेशन इज इक्वल टू V हा कॉमन आपल्याला आधी येणार. V कॉमन येणार आणि काय आहे ब्रॅकेटमध्ये बाकीचे जाणार. कोण जाणार इकडचे सगळ्यांकडचे V कॉमन आले म्हणजे इकडं काय राहिलेलं आहे 1 अपॉन. बरोबर आहे. 1 अपॉन R1 प्लस बघा प्लस 1 अपॉन R2 त्यानंतर प्लस 1 अपॉन R3. बरोबर आहे. 1 अपॉन R3 आपल्याला असं इक्वेशन इथे मिळतं. आणि मग हा V बाहेर आलेला आहे आणि इकडचा पण V म्हणजे काय इथं V बाहेर काढला तर काय होईल हे V1 अपॉन RP म्हणजेच मग V काय होतात गेट कॅन्सल आणि मग आपण काय म्हणू शकतोय त्याचं आपल्याला व्हॅल्यू अशा प्रकारे पाहिजे. तर हे पण आपण लिहू शकतोय V इन ब्रॅकेट 1 अपॉन RP. ओके 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस मग इकडे दोन्हीकडचे V काय झाले आणि इक्वल टू साईन आहे म्हणून काय आहे दोघं एकमेकांना डिवाइड झाले. therefore we get the equation as 1 upon RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus R1 upon R3. in this way बघा आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं होतं. आता बघूयात आपण नेक्स्ट काय आहे त्याचं इक्वेशन जे आहे ते अशा प्रकारे मिळते. हे आपण इथे 3च रेजिस्टर्स अप्लाय केले पण इथे काय मोर दॅन 3 और लेस दॅन 3 कसे पण रेजिस्टर तिथे आपण जिथे आवश्यक असेल तसे अप्लाय करू शकतो. मग इथे हे सर्किट आधी RP इज कॉल्ड RPला काय म्हटलं तर RP इज कॉल्ड एज द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन and its reciprocal is equal to the sum of the reciprocals of the individual resistance in the combination. हा रेसिप्रोकल आहे 1 अपॉन जो म्हणतो त्याला काय आहे रेसिप्रोकल. त्याला काय शब्द घ्यायचा आहे रेसिप्रोकल. इट्स रेसिप्रोकल कोणाचा रेसिप्रोकल RPचा रेसिप्रोकल काय आहे 1 अपॉन RP. R1चा रेसिप्रोकल काय आहे 1 अपॉन R1. R2चा रेसिप्रोकल काय आहे 1 अपॉन R2. R3चा काय आहे 1 अपॉन R3. हे काय 1 अपॉन केल्यावर त्याला काय म्हणतात रेसिप्रोकल हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इट्स द रेसिप्रोकल कोणाचा द RP is called as the equivalent resistance of the parallel combination. RPचा and its reciprocal कोणाचा RPचा reciprocal is equal to the sum of the हे बघा प्लस साइन आहे म्हणजे काय आहे sum of the reciprocals of प्रत्येकाचे reciprocals of individual resistances. इंडिव्हिज्युअल R1चा वेगळा R2चा वेगळा R3 ह्या सगळ्यांचा रेजिस्टन्सचा सम. therefore we can say the equivalent resistance of the parallel combination is always less than the individual resistances in the combination. therefore parallel combination of resistors is equal to the reduced resistance of the circuit. parallel combination कुठल्याही रेजिस्टरचं is used to कशासाठी यूज केलं जातं to reduce the resistance in the circuit. टू रिड्यूस करण्यासाठी रेजिस्टन्स रिड्यूस करण्यासाठी पॅरलल कॉम्बिनेशन यूज होत आहे. म्हणजेच इथे आपण काय म्हणणार आहोत टू इन्क्रीज द करंट वी हॅव टू यूज द पॅरलल कॉम्बिनेशन. मग आजचं काय होतं सिरीजचं टू इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट और वी कॅन से टू डिक्रीज द करंट इन द सर्किट. ओके आणि इथं काय टू रिड्यूस द और वी कॅन से टू डिक्रीज द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट parallel combination is used or we can say to increase the current in the circuit we can use the parallel combination of the circuit. ओके याच्यासाठी सुद्धा आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत डिफरंट त्याचे ॲप्लिकेशन इन सिरीज आणि हे काय आहे पॅरलल त्या दोघांचेही जे पॉईंट्स दिलेले आहेत आता पॅरललचे दिलेले आहेत बघा पेज नंबर 42 दिलेले आहे ते आपल्याला दोन्ही सगळे पॉईंट्स इथे लिहून काढायचे आहेत. हे आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ओके दिस वे आपल्याला दोन्ही पण
सर्किट लक्षात आलेले